नमस्कार. विद्या स्टडीज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आज आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित काही महत्त्वाचे PYQs पाहणार आहोत, जे ते MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरतील. क्वेश्चन पहिला, 1857च्या उठावाचे तात्काळ कारण काय होते? याचे योग्य उत्तर आहे एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसांवरील चरबी. त्या काडतुसांवरील गाय आणि डुकराच्या चरबीचा वापर केला जातो अशी अफवा पसरली होती आणि त्या बंदुकीच्या काडतुसाची टोक दातांनी फोडावी लागत होती. त्याच्यानंतर क्वेश्चन हा PSI 2011ला आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? हा STI 2012ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे A.O. ह्यूम यांनी. 28 डिसेंबरला स्थापना झाली. याचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा, असहकार चळवळ कधी सुरू झाली? हा STI 2014-2016 MPSC राज्यसेवा प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1920 मध्ये. तर हे 4 सप्टेंबर 1920 महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली ही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायमन कमिशन भारतात कधी आले? हा PSI 2011 आणि PSI 2015ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1928 मध्ये. पूर्ण तारीख आहे 3 फेब्रुवारी 1928 रोजी हे भारतात आले आणि याची स्थापना झाली होती 8 नोव्हेंबर 1928 मध्ये. तर त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा, स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेनंतर सुरू झाले? हा 2013 MPSC प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे बंगालचे विभाजन. तर बंगालची फाळणी ही 16 ऑक्टोबर 1905 पासून अंमलात आली. लॉर्ड कर्झन यांनी केली. त्याचं असं धोरण होतं की फोडा आणि राज्य करा. या स्वदेशी आंदोलनाचा उद्देश काय होता? तर विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन आणि स्वराज्य प्राप्ती हा उद्देश होता. त्याच्यानंतर क्वेश्चन सहावा, डॉक्टरीन ऑफ लॅप्स हे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केलं? याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी. हा 2011 MPSC प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. जो लॉर्ड डलहौसी होता तो भारताचा ब्रिटिश गव्हर्नर होता. त्याचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. डॉक्टरीन ऑफ लॅप्स हे धोरण म्हणजे दत्तक विधान नामंजूर करून संस्थान खालसा करण्याचं धोरण त्याने राबवलं होतं. ते पहिले राज्य ह्या धोरणात आलं ते सातारा 1848 मध्ये खालसा झालं. तर त्याच्यानंतर क्वेश्चन आहे सातवा, महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह कधी केला? 2014 MPSC राज्यसेवा प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1917 मध्ये. हा बिहारमधील चंपारण ह्या जिल्ह्यात मध्ये झाला होता आणि हा गांधीजींनी भारतात सुरू केलेला पहिला यशस्वी सत्याग्रह होता. त्याच्यानंतर क्वेश्चन आठवा, इल्बर्ट बिल कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मांडण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. तर 1883 मध्ये हे मांडण्यात आलं. याचा उद्देश असा होता की भारतीय आणि युरोपीय न्यायाधीशांमधील न्यायिक असमानता दूर करणे. हा 2013 MPSC प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नववा, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? हा 2015 MPSC कंबाईन प्रिलिम आणि 2017 MPSC राज्यसेवा प्रिलिमला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1942 मध्ये. 8 ऑगस्ट 1942 रोजी हे आंदोलन सुरू झाले आणि गांधीजींनी या आंदोलनात करो वा मरो असा नारा दिला होता. या आंदोलनाला आपण ऑगस्ट क्रांती म्हणून पण ओळखले जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन 10वा, गदर पक्ष कोणत्या देशात स्थापन झाला? हा 2014 MPSC STI प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे अमेरिका.
याची स्थापना 15 जुलै 1913 मध्ये झाली. संस्थापक होते लाला हरदयाल आणि सोहनसिंह भाकना. याचा उद्देश असा होता की परदेशात राहणाऱ्या भारतीयांना संघटित करून भारतातील ब्रिटिश राजवटींविरुद्ध सशस्त्र क्रांती करणे. त्याच्यानंतर क्वेश्चन 11वा, दांडी मार्च कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सविनय. ॲक्च्युली नागरी अवज्ञा चळवळ ह्याच्यातलं ऑप्शन आहे, पण ह्याला सविनय कायदेभंग चळवळ पण म्हणतात. त्याच्यानंतर क्वेश्चन हा 2020 MPSC राज्यसेवेला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 12वा, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? हा 2012 MPSC कंबाईन प्रीला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1878 मध्ये. हा व्हाईसरॉय लॉर्ड रिटन यांनी लागू केला होता. भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यासाठी आणि ब्रिटिश धोरणावरील टीका रोखण्यासाठी हा त्यांनी ॲक्ट मंजूर केला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 13वा, लखनौ करार कोणत्या 2 पक्षामध्ये झाला? हा 2019 MPSC PSIला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये. तर हा डिसेंबर 1916 मध्ये करार झाला होता. याचे प्रमुख नेते होते लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना. त्याच्यानंतर क्वेश्चन 14वा, क्रिप्स मिशन भारतात कधी आले? 2021 MPSC कंबाईन प्रीला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1942. याचं नेतृत्व सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी केलं होतं, म्हणून त्याला क्रिप्स मिशन म्हणतात. नंतर उद्देश त्याचा असा होता की दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश युद्धाच्या प्रयत्नांना भारतीय सहकार्य मिळवणे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 15, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 याला कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे मॉर्ले मिंटो सुधारणा. हा 2017 MPSC PSI प्रीला आलेला क्वेश्चन आहे. हे मॉर्ले मिंटो सुधारणा हे नाव लॉर्ड जॉन मॉर्ले हा तेव्हा भारत मंत्री होता तत्कालीन, आणि तत्कालीन तेव्हा व्हाईसरॉय होते लॉर्ड मिंटो यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला होता, म्हणून त्याला त्यांचे नाव देण्यात आले होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन 16, रॉलेट ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2018 MPSC STI प्रिलिम्सला आलेला क्वेश्चन आहे हा. याचं योग्य उत्तर आहे 1919. हा 18 मार्च 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने संमत केला होता. या कायद्यानुसार सरकारला कोणत्याही भारतीय व्यक्तीला विना चौकशी किंवा खटल्याशिवाय 2 वर्षापर्यंत तुरुंगात ठेवण्याचा अधिकार मिळाला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 17वा, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? हा 2019 MPSC कंबाईनला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 1930 साली. ही चळवळ महात्मा गांधीजींनी दांडी मार्चपासून सुरू केली होती. त्याच्यानंतर क्वेश्चन 18वा, सायमन कमिशनचा विरोध का करण्यात आला? 2021 MPSC STI प्रीला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे त्यात भारतीय सदस्य नव्हते म्हणून. त्याच्यानंतर क्वेश्चन 19वा, असहकार चळवळ का स्थगित करण्यात आली? हा 2022 MPSC कंबाईन प्रीला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे चौरी चौरा घटना. तर ही घटना म्हणजे 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेश गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे एका शांततामय मिरवणुकीत पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामुळे संतप्त जमावाने काय केलं की पोलीस चौकीला आग लावली होती. तर याला चौरी चौरा घटना असं म्हणतात. त्यामुळे हा या सिरीजचा लास्टचा क्वेश्चन आहे. फॉरवर्ड ब्लॉक कोणत्या नेत्याशी संबंधित आहे? हा MPSC प्री 2020ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. आपले 20 क्वेश्चन झालेले आहेत आणि
अशाच MPSC रिलेटेड व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर जर MCQ पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की त्यावर व्हिडिओ तयार करीन. थँक्यू.